श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. यंदा 1 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून व्रत केले जाते. या दिवशी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहावे यासाठी श्री गणेशांकडे प्रार्थना केली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता. म्हणून या तिथीला गणेश जयंती किंवा श्री गणेशांचा वाढदिवस म्हणून ही तिथी साजरी केली जाते. माघी गणेश जयंती हा एक विशेष दिन आहे, कारण या दिवशी गणेशांचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे देखील होतात. यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा व शक्ती मिळते. इतर दिवसाच्या तुलनेमध्ये श्री गणेश जयंतीच्या दिवशी गणपती तत्व हे एक सहस्त्रपटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा, उपासनेचा तुम्हाला अधिक पटीने लाभ होतो. या दिवशी श्री गणेशांची विधीपूर्वक आणि भक्तिभावाने पूजा केली तर व्यक्तीला बुद्धी, बळ, सुख, समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर माघी गणेश जयंतीच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात. श्री गणेशांसाठी व्रत केलं जातं. पण आता व्रत आणि उपवास करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे उपवास नाही केला तरी चालेल, पण आईने मुलांसाठी गणपतींना ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे. ही वस्तू श्री गणेशांना अर्पण केल्याने मुलांवर येणारी सर्व संकट, विघ्न, त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची अभ्यासात, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होईल. त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळायला लागेल. तर हा उपाय कशा प्रकारे, कोणत्या वेळेत करायचा आहे, गणपतींना अर्पण केलेली वस्तू नेमकी कोणती आहे, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, शनिवारी आलेल्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय जो करायचा आहे तो तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येईल, कारण 1 फेब्रुवारी रोजी जी गणेश जयंतीची तिथी सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशीपर्यंत असणार आहे. आता हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे. मग तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी तुम्ही उपाय करू शकता. त्याचबरोबर तुमच्या मुलींसाठी देखील हा उपाय करू शकता. आता तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर अशा वेळेस हा उपाय कसा करावा हे देखील मी शेअर करणार आहे. आता हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे, पण आईची जर अडचण असेल तर अशा वेळेस हा उपाय आईऐवजी वडिलांनी केला तरी चालेल किंवा तुम्ही मुलांकडून देखील हा उपाय करून घेऊ शकता. पण जर घरामध्ये सुतक पडलेला असेल तर सुतकामध्ये हा उपाय तुम्हाला चुकूनही करायचा नाही. बघा, प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळावं आणि यासाठी मुलं देखील भरपूर मेहनत घेत असतात. पण बऱ्याचदा काय होतं की त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून त्यांची कुठेतरी प्रगती होत नाही. त्याचबरोबर बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही मुलं अभ्यास अजिबात करत नाही किंवा त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही. ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाही आणि आई-वडिलांना असं वाटत असतं की मुलांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात. आता मुलं सगळ्याच गोष्टी ऐकतील असं तर होणार नाही. पण काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांमुळे मुलांमध्ये हळूहळू फरक हा पडायला लागतो. आता उपायांमध्ये सातत्य असेल तर नक्कीच मुलं हे प्रगती करतात. त्याचबरोबर काही मुलं जी असतात त्यांच्यावरती वारंवार सारखी संकट येतात, विघ्न येतात. आता ही संकट किंवा विघ्न जी आहेत ती आजारपणाच्या रूपात येतात. ते सारखे आजारी पडत राहतात. परीक्षा आली की त्यांचं काही ना काहीतरी दुखत राहतं आणि अशा वेळेस मग ते प्रगती करूच शकत नाही. अभ्यासामध्ये ते मागे पडायला लागतात आणि आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांनीही प्रगती केली पाहिजे. तर ही जी काही त्यांच्यावर येणारी संकट, विघ्न, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. आधी सांगितल्याप्रमाणे गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे एक सहस्त्रपटीने सक्रिय झालेलं असतं. म्हणून प्रत्येक आईने आवर्जून हा उपाय आपल्या मुलांसाठी करावा. तुमची मुलं लहान असतील, मोठी असतील, नोकरी, व्यवसाय करणारे असतील, मुलं-मुली प्रत्येकासाठी हा उपाय आईने करावा. तर हा उपाय करण्याआधी घरामध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे.
उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे. स्वच्छता केल्यानंतर शुचिर्भूत होऊन मग तुम्हाला देवपूजा करायची आहे. सर्व देवी देवतांना अंघोळ घालायची आहे आणि गणेशांच्या मूर्तीवरती तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. असं एकही देवघर नसेल की जिथे श्री गणेशांची मूर्ती नाही. पण तुमच्या देव्हाऱ्यामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून श्री गणेशांची मूर्ती जी आहे ती स्थापित करू शकता. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने करू शकता. 11 पळी पाणी, त्यानंतर 11 पळी दूध किंवा पंचामृत आणि परत 11 पळी पाणी असा अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. अभिषेकाचं पाणी मुलांना तीर्थासमान थोडं थोडं प्यायला द्यायचं. उर्वरित पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं आहे. आता बाप्पांच्या मूर्तीची स्थापना एका छोट्याशा चौरंगावरती करायची. बाप्पांना तुम्हाला अष्टगंध, ओलं कुंकू, त्याचबरोबर अक्षदा लावायच्या आहेत. लाल रंगाचं फूल बाप्पांना अर्पण करायचं. 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची. धूप दीप ओवाळून बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा नैवेद्य तुम्हाला मागी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पांना अर्पण करायचा आहे. तो म्हणजे बघा, ही मागी गणेश जयंती तिलकुंद गणेश जयंती या नावाने ओळखली जाते. म्हणूनच तिळगुळाचा नैवेद्य तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही तिळगुळाचे मोदक देखील बनवू शकता. हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री 11 पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. आता या उपायासाठी तुमची मुलं जर तुमच्या जवळ राहत असतील तर तुम्ही मुलांना सोबत घ्यायचं आहे. मुलं जवळ राहत नसतील तर मुलांच्या वतीने आई किंवा वडिलांनी हा उपाय करावा. आता जिथे आपण श्री गणेशांचं पूजन केलेलं आहे तिथेच आपल्याला आसनावरती बसायचं आहे. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आणि या उपायासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे तुम्हाला 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. आता तुमची 2 मुलं असतील तर 2च्या संख्येने 2 वेगवेगळ्या तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. या लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि तुम्हाला 3 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. अथर्वशीर्षाचं पठण करत असताना तुम्हाला शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे. पहिले 2 वेळेस तुम्हाला अथर्वशीर्षाचं पठण करायचं आणि तिसऱ्या वेळेस अथर्वशीर्ष पूर्ण म्हटल्यानंतर फलश्रुती सहित ते पठण करायचं आहे. 3ही वेळेस तुम्हाला फलश्रुती पठण करण्याची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला एक माळ ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एवढी सेवा करून झाल्यानंतर त्या 2 लवंगा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. मुलं जर ही सेवा करणार असतील तर मुलांनाच अथर्वशीर्षाचं पठण करायला लावायचं किंवा श्रवण करत ही सेवा करायला लावायची. गणपती बाप्पांना ह्या लवंगा अर्पण करायच्या. हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. श्री गणेश जे आहेत ते भक्तांच्या हाकेला धावून जातात आणि ते शीघ्र पावणारे देवता आहेत. त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही या दिवशी कराल त्याचं तुम्हाला फळ हे मिळेलच. आता तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असतील, नोकरी निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने असतील तर अशा वेळेस मुलांच्या वतीने तुम्ही जिथे कुठे आहात तिथे हा उपाय करू शकता. त्याचबरोबर हा उपाय तुम्ही जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं. पण मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता तुमची 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांना अथर्वशीर्षाचं पठण वेगवेगळं करायला लावायचं आणि त्यांच्या हाताने त्या 2 लवंगा अर्पण करायच्या. तुम्ही मुलांसाठी करत असाल तर तुम्ही बसल्यानंतर 4 लवंगा हातात घ्यायच्या 2-2 मुलाच्या. बाप्पांना अर्पण केलेल्या लवंगांचं काय करायचं? तर गणेश जयंतीच्या दिवशी जर तुम्ही सकाळी हा उपाय केला असेल तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत या लवंगा बाप्पांजवळ आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला ह्या 2 लवंगा तुम्हाला उचलायच्या आहेत आणि ज्या मुलासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या मुलाला तुम्हाला खायला द्यायचे आहेत. तुमची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत अशा वेळेस तुम्ही त्या लवंगा एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवू शकता. जेव्हा केव्हा तुमची मुलं तुम्हाला भेटायला येतील तेव्हा या लवंगा तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. अतिशय साधा सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. प्रत्येक आईने मुलांसाठी गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा. झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.